हां, नमस्कार. आज 25 डिसेंबर या दिवशी बहुधा लोकं ख्रिसमस, नाताळ हा सण साजरा करत असतात. पण त्याचबरोबर आपल्या झोपलेल्या काही लोकांना 25 डिसेंबर दिवशी नाताळ हा सण असल्यामुळे वासुदेवाची आठवण येते. पण इतर 12 महिने जे लोकं वासुदेवांना दारापुढे भिक्षा वाढत नाही, जे लोकं सकाळच्या पारी पहाटे लोकांना जागृत करण्याकरता येतात, पांडुरंगाचे अभंग गात आपल्या दारापुढे येतात. अशा लोकांना सकाळच्या पारी का गाणं म्हणत आला, इथं चोरी झाली, इथं घरफोडी झाली, इथं गाडी चोरीला गेली आणि तुमचं या गावामध्ये काय चालू आहेत. मग जे लोकं पहाटे येतात त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात. ते लोकं आपल्या गावामध्ये गाणं म्हणत म्हणत येतात आणि ते लोकं आपले एक प्रामाणिकपणे एक परंपरा टिकवतात. अशा लोकांवरती भरपूर हल्ले झाले आहेत. ह्या लोकांवरती संशयरित्या बघितलं जातं. आणि सांगायचं एक मुद्द्याचं म्हणजे ही जी परंपरा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत. आणि वासुदेवांचं कार्य काय होतं, हे पिंगळे लोकं, वासुदेव लोकं, नंदीवाली लोकं, हे लोकं गावोगावी जाऊन माहिती घेऊन दुश्मन कुठल्या गावाला आहेत, त्यांच्या काय हालचाली आहेत, त्यांच्याकडे किती फौज आहे, किती सैन्य आहे, त्यांची किती रणगाड्या आहेत किंवा इतर काही गोष्टी, हे महाराजांपर्यंत बहिर्जी नाईकद्वारे, हे गुप्तहेरचे खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक, यांच्याद्वारे माहिती महाराजांपर्यंत पोहोचवली जायची. पण कालांतराने काही लोकं ह्या वासुदेवाच्या योगदानाला विसरलेत. कारण गुप्तहेर खातं म्हणजे हे झाकलं जायचं. कोणाचीही नावं पुढं समोर येत नव्हती. आणि हे वासुदेव जे लोकं होते, यांनी आपले नाव, आडनाव हे गुपित ठेवलेत. त्याच्यानंतरनं इतिहासामध्ये कुठं नोंदही राहिलेलं नाही आहे. असू द्यात, तो विषय जरा बाजूला ठेवतो. ही वासुदेवांची शेवटची पिढी. त्याच्यानंतरनं वासुदेव आपल्याला सहजासहजी बघायला भेटणार सुद्धा नाही आहे. पण जी आता शेवटची पिढी आहेत, ती आनंदाने पारंपरिकपणा त्यांचा टिकला पाहिजे. जे लोकं आपल्या गावाकडे येतात, पांडुरंगाचे गाणं गीत गात येतात, अभंग गीते गात येतात, अशा लोकांचा तुम्ही एक समाधानानं त्यांना लोकांना प्रोत्साहित करा, त्या लोकांना मदत करा, त्या लोकांना दानधर्म करा. कारण आम्हीही वासुदेव समाजाचे लोक आहोत. कारण की सर, हे सांगायचं म्हणजे आम्हाला की आमच्याही मुलांचे जेवढे शिक्षण घडले, कोणाचं ग्रॅज्युएट झालं, कोणाचं 12वी झालं, कोणाचं सायन्स, आर्ट, कॉमर्स अशाने भरपूर शिक्षण झालं, कोणाची इंजिनिअरिंग झाले, कोणी डॉक्टर केला बसले. पण सहजासहजी कोणाकडे जातीचे पुरावे नसल्यामुळं, कारण आमची भटकंती असायची. कोणाचा जन्म झाला तर परगावी व्हायचा, त्याची नोंद होत नव्हती. मृत्यू झाला तर तिकडंच गाडलं जायचं, त्याची नोंद ही केली जात नव्हती. त्यामुळं आमच्याकडं 1966 असा कोणताही पुरावा नाही आहे. शाळा सोडल्याचा मृत्यू दाखला वगैरे असं काही नाही आहे आमच्याकडं. त्यामुळं आमच्याकडं दाखले भेटत नाही आहेत आम्हाला. शासनाची अट आहे की यांना 1961चा पुरावा पाहिजे. तसा कोणताही पुरावा आमच्याकडं नाही आहे. पण सांगायचं सर असं की जी मुलं शाळा शिकलेली आहेत, त्या मुलांचं नुकसान की होऊ नयेत. आता वासुदेवाची धार्मिक परंपरा ही संपत चाललेली आहे. शेवटची पिढी आहे. पण त्यांची मुलं जे शिकलेली आहेत, ती मुलं अशी कुठं पडून राहू नये. त्या मुलांना शिक्षण झालं, त्या मुलांना नोकऱ्या वगैरे भेटल्या पाहिजे. त्यासाठी आतापर्यंत सरकारने कुठली मदतही केलेली नाही आहे का वासुदेवासाठी कुठली तरतूदही केलेल्या नाही आहेत का त्यांना मानधन कधी दिलेलं नाही आहेत. फक्त निवडणुकीपुरतं दारामध्ये यायचं, निवडणुकीसाठी त्यांनी मतदान आम्हाला मागायचं आणि आमच्या समाजाने त्यांना मतदान देऊन टाकायचं. पण आतापर्यंत कुठल्याही राजकारणी व्यक्तीनं, कुठला आमदार असू द्या, खासदार, नगरसेवक किंवा मंत्री लेवलची कोणती व्यक्ती आतापर्यंत वासुदेवांची व्यथा समजून घेतलेली नाही त्यांनी. सांगायचं एवढंच म्हणजे माऊली, की जी मुलं शिकलेली, त्या मुलांचं शिक्षण अपूर्ण झालं आहे किंवा पूर्ण झालं आहे, त्या मुलांना काहीतरी संधी पुढं जाण्याची दिली पाहिजे. त्यामुळं आमचा समाज एकवटू शकतो. आणि जो वर्षानुवर्ष जो समाजापासून दूर राहिला वासुदेव आणि गावोगावी खेडोपाडी जाऊन तो आपली भिक्षा मागत होता, पण त्याने कुठेतरी स्थलांतरित एका ठिकाणी केलं पाहिजे, त्याचं मूळ गाव काहीतरी झालं पाहिजे. अशा वासुदेवाची जे लोक आहे, यांची काही मुलं शिकलेली आहेत, त्यांना सरकारने काहीतरी नोकरीचं एक खरंच काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे सरकारनं. आणि 1961चा जो पुरावा आहे, त्यासाठी जरा काहीतरी तरतूद केली पाहिजे सरकारनं. कारण की हा पुरावा कोणाकडेच नाही. मोजकेच हातावरले बोटं मोजणे इतकेच काही लोक आहेत की त्यांच्याकडे थोडासा पुरावा असेल तो. सांगायचं माऊली म्हणजे एकच गोष्ट की खरंच वर्षानुवर्षे वासुदेवावरती
अन्याय होत राहिला, त्यांनी तो पहिल्यापासून सहन केला आणि अजूनही सहन करतोय. पण आजच्या दिवशी नाताळ, ख्रिसमस ह्या दिवशीच फक्त लोकांना वासुदेवाची आठवण होती आहे, की आपल्या गावामध्ये पहिले पूर्वीचे वासुदेव पाठं लोकभक्तिगीत गात यायचे, पांडुरंगाची गाणी ओवी गात यायची. असे लोकं तर लुप्त होत चाललेत, असे काही लोकं म्हणतात. पण ती लोकं अजूनही येण्याची ताकद, धमक त्यांच्यात आहेत. तुमच्या गावामध्ये तुमच्या दारापर्यंत ते येऊ शकतात. पण त्यांना समजून घेणं, त्यांना दानधर्म करणं हे तुमचं काम आहे माऊली. अशाने आपली परंपरा टिकून राहील. आणि आजकाल हिंदू धर्मावरती, हिंदू लोकांवरती, तरुण व्यक्तींवरती, मुला-मुलींवरती जे हल्ले होतात, वासुदेव म्हणजे काय आहेत? तो हिंदू धर्माचा प्रचार करणारा एक प्रचारक आहेत. तो स्वतःचं पोटसुद्धा भागवतो आणि आपल्या हिंदू धर्माचा सुद्धा प्रचार करतो. म्हणून माऊली एकच सांगतोय, की वासुदेवाची धर्म परंपरा ही टिकली पाहिजे आणि त्यांची जी मुलं जे शिकलेले आहेत, त्यासाठी काहीतरी सरकारनं धोरण आखलं पाहिजे. मला एवढंच बोलायचं होतं, की माझा कुठल्या धर्माला, कुठल्या सणाला विरोध नाही आहे. पण आज व्हिडिओ हा बनवतो आहे, की खरंच आमच्या समाजातली मुलं जी वर्षानुवर्ष ज्या सरकारी गोष्टींपासून, ज्या सर्व्हिसपासून दूर राहिलीत, अशा आमच्या मुलांसाठी सरकारनं खरंच काहीतरी नियोजन करावं, हीच मनापासून विनंती करतो. आणि आम्ही पहिल्यापासून, पूर्वीपासून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे प्रामाणिकपणे काम करत आलो, जे आत्तापर्यंत लोकांचं कधी बोलणं खाऊन घेतलं नाही, की हा लोक आत्तापर्यंत तुम्ही न्यूजला बघितलं असेल, पेपरला बघितलं असेल किंवा टी व्हीमार्फत बघितलं असेल, की कुठल्या वासुदेव लोकांनं एखाद्या मुलीवर, एका स्त्रीवरती अत्याचार केला का कुठं लूटमारी केली, आत्तापर्यंत तुम्ही कधी बघितलेलं पण नाही आहे आणि इथून पुढं होणारसुद्धा नाही आहे माऊली. कारण की सांगायचं फक्त एवढंच, की हा व्हिडिओ याच्याकरता बनवतो, की खरंच या मुलांसाठी काहीतरी फायदेशीर सरकारनं धोरण आखलं पाहिजे. एवढंच फक्त मनापासून करतो आणि एवढंच फक्त एक तुमचेच आभार मानतो आहे. खरंच आमच्या मुलांसाठी काहीतरी तुम्ही केलंच पाहिजे सरकारनं. धन्यवाद.